शी निगडीत काहीही आलं तर कसं काढायचं आडवं. पुन्हा एकदा आपला आता कुठला कन्सेप्ट चालू होते बेटा, आर एल सी सर्किट. आर एल सी सर्किटमध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जो मी आता तुम्हाला सांगणार आहे. तो कन्सेप्ट झाला की मग आपण आर एल सी सर्किटकडे वळणार आहे. त्या कन्सेप्टमध्ये मला काय सांगायचं आहे, रेजिस्टन्सशी निगडीत काही असेल तर कसं येईल आडवं, इंडक्टरशी निगडीत असेल तर काय येईल वरती, आणि थर्ड कॅपॅसिटरशी काही निगडीत आलं तर कुठल्या बाजूला जाईल बेटा खालती. म्हणजे हा असा काय झाला बेटा, हा इन फेज मध्ये असतो आपण असं म्हणतो, राईट. हा कशात जातो, लीड मध्ये जातो सर, म्हणून वरती गेलाय. आणि हा कशात जातो बेटा, लॅग मध्ये जातो, राईट. आणि या तिघ केसेसमध्ये एक कन्सेप्ट कॉमन आहे जो की करंटला आपण काय म्हणतो रेफरन्स. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं आर एल सी सोपं, सगळ्यांचं मेन कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घुसून दिला. एवढं जर लक्षात ठेवलं तर आर एल सी एकदम सोपं जाणार आहे. आता आर एल सी शिकताना पुन्हा अजून एक महत्वाचा कन्सेप्ट, तो म्हणजे काय, याच्यामध्ये ना आपल्याला 3 केसेस बघायचे. म्हणजे आर एल सी सर्किट, आता सर्किट डायग्राम जर बघायला गेलो याच्यामध्ये आर पण येणार आहे, इंडक्टर पण येणार आहे, कॅपॅसिटर पण येणार आहे. 3 कन्सेप्ट येणार आहे. मग 3 कन्सेप्ट आल्याच्या नंतर याचं गणित आपण घेताना किंवा याचं उत्तर घेताना आपल्याला 3 केसेसमध्ये आपण बघणार आहे. पहिली केस काय बघणार, जर एक्सेल ची किंमत माझी जास्त असेल, कोणापेक्षा, एक्ससी पेक्षा. इंडक्टर आला, कॅपॅसिटर पण आला, म्हणून मग इथे काय बघू, एक्सेल ची किंमत जर माझी जास्त असेल तर कसे कसे डायग्राम्स येतील, काय काय होतील ते आपण बघणार आहे, सगळं त्याच्याशी निगडीत. सेकंड केसमध्ये आपण काय शिकणार आहोत बेटा, अंदाजे घेतला आला असेल, बोला, एक्ससी ची किंमत जास्त असेल कोणापेक्षा, एक्सेल. आणि केस 3 मध्ये काय होईल, मग केस 3 मध्ये जर एक्सेल आणि एक्ससी कसे असतील सेम, जर एक्सेल आणि एक्ससी सेम असतील तर घटना काय घडेल ते आपल्याला बघायचं आहे. काय बोललो काही नाही कळालं, म्हणजे केसेस कशा बघायच्या ते कळालं. फाईन. आधी तर काय लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट आरशी निगडीत सगळं आडवं, इंडक्टरशी निगडीत सगळं वरती, कॅपॅसिटरची निगडीत सगळं खालती, आणि करंटला काय पकडायचंय रेफरन्स. आणि याचं उत्तर डिवाइड करताना आपण 3 केसेसमध्ये डिवाइड करतो. पहिली केस कुठला असेल, एक्सेल जास्त एक्ससी पेक्षा, सेकंड केस एक्ससी जास्त एक्सेल पेक्षा, आणि थर्ड केस एक्सेल इज इक्वल टू काय एक्ससी. अशा प्रकारे आपल्याला उत्तर डिवाइड करायचं आहे. काय झालं काही नाही कळालं बच्चा, चलो पुढे. ओके, आता आपण आधी इथे क्वेश्चन बघून घेऊ आणि मग नंतर मी माझा आन्सर स्टार्ट करून देतो. ओके बेटा, आधी मी क्वेश्चन बघतो आणि मग नंतर इथे आन्सर स्टार्ट करून देतो. RLC series circuit. Explain in detail RLC series circuit with the help of काय काय बेटा बघा बरं, डेफिनेशन, with the help of काय डेफिनेशन, सेकंड काय सर्किट डायग्राम, त्याच्यानंतर इम्पिडन्स इक्वेशन, त्याच्यानंतर व्होल्टेज ट्रायंगल, त्याच्यानंतर पॉवर ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल, आणि अजून एक काय फेजर डायग्राम. याच्यामध्ये कुठे वेवफॉर्म आली का, नसतेच, याची वेवफॉर्म नसतेच का, त्याच्यामध्ये आर एल सी आलं ना, लीड पण आहे लॅग पण आहे, मग दोघांचं कन्फ्युजन होऊन जाईल, काय करायचं काय. दोघी कन्सेप्ट आले ना एकदम. जर करंटला रेफरन्स ठेवला तर व्होल्टेज काय होतंय एल मध्ये असेल तर काय करणार, सखी सी कोण जास्त आहे त्याच्या अनुषंगाने डायग्राम डिपेंडेंट होते, मग त्या डायग्राम तुमच्या सिलेबसला टाकलेल्याच नाही आहेत. कळलं, ओके. आता आपण आन्सर स्टार्ट करू. आन्सर चालू करताना सगळ्यात पहिलं उत्तर पुन्हा कुठलं असेल बेटा, डेफिनेशन मी नंतर घेतो नेहमीप्रमाणे. आधी काय काढून टाकले याची, आता सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम काढताना सिंगल फेज एसी सप्लाय, राईट. हा काय झाला, सिंगल फेज एसी सप्लाय, रेजिस्टर, बरोबर. त्याच्यानंतर काय अजून पुढे इंडक्टर, आणि अजून एक काय आलं बेटा कॅपॅसिटर, सगळं झालं. मग या सर्किटला काय म्हटलंय आर एल सी, आणि इथे काय लिहितो आपण सिंगल फेज एसी सप्लाय. व्हेरी गुड. याला काय लिहिलं सिंगल फेज एसी सप्लाय. हा, याला आपण काय लिहू शकतो, व्होल्टेजेस लिहिता येईल बेटा इथे, बोला इथे व्होल्टेज येईल कुठलं येईल व्ही आर. व्हेरी गुड. इथं व्होल्टेज व्ही एन. व्हेरी गुड. आणि इथं व्होल्टेज 3 व्होल्टेज टपकले सगळे. आतापर्यंत 2च होते, आता किती आले बेटा 3. का सर 3 डिव्हाइसेस आले म्हटल्यावरती 3 व्होल्टेजेस येणारच.
3 डिव्हाइसेस आले म्हणजे 3 व्होल्टेजेस येणारच. 3 डिव्हाइसेस आले म्हणजे 3 व्होल्टेजेस येणारच आहे. काय झालं काही नाही कळालं. आता हॅशटॅग इथे ना आपल्याला आता केसेस घ्यायचे. हॅशटॅग फॉर RLC सर्किट, फॉर RLC circuit there consist of 3 cases. There consist of 3 cases. There consist of 3 cases. Case 1. Case 1. कुठले बेटा? XL greater than XC. Case 2. Case 2 बरोबर बेटा. XC greater than XL. Very good. आणि केस 3 काय बेटा? XL is equal to किती आलं? XC. XL is equal to काय आलं? XC. काय झालं काही नाही कळालं. आता आपल्याला या तिघ केसेससाठी सगळं डिटेलिंग बघायचं आहे. पहिली केस आता चालू होईल माझी. हॅशटॅग केस 1. हॅशटॅग केस फर्स्ट. केस 1 कुठली आपली? केस 1 XL greater than XC. केस 1 कुठली बेटा? XL greater than XC. आता इथे आपण थर्ड कन्सेप्ट चालू करतो. येलो पेन मध्ये घेतो आता त्याला. थर्ड पॉइंट पासून सगळे पॉइंट्स बदलतात. फर्स्ट आणि सेकंड पॉइंट सगळ्यांसाठी सेम राहतील, टेन्शन नाही. पण थर्ड पॉइंट पासून म्हणजे थर्ड क्वेश्चन पासून इम्पिडन्स इक्वेशन, व्होल्टेज ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल, फेजर डायग्राम सगळ्या केसेससाठी सगळे वेगळे येतील. सगळ्या केसेससाठी लक्ष नाही बेटा. फिजिकली प्रेझेंट, मेंटली ॲबसेंट, नका गडबड करू. हे सगळ्या केसेससाठी आता सगळ्यांना काय येतील? वेगवेगळे कन्सेप्ट येतील. काय झालं काही नाही कळालं. बरं, आपली डेफिनेशन घ्यायची राहिली वाटतं. डेफिनेशन घेऊन घेऊ. RLC सर्किट काय सांगताय? सिरीज RLC सर्किट इज अ सर्किट which consists of resistor, inductor and capacitor connected in series with each other, along with the single phase AC power supply. Along with the काय बेटा? सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. काय झालं काही नाही कळालं. अलॉंग विथ द काय? सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. ओके सर. आता XL ग्रेटर दॅन XC. XL ग्रेटर दॅन XC साठी पहिला कन्सेप्ट कुठला? आता थर्ड मध्ये आपल्याला इम्पिडन्स इक्वेशन. चल आता आपण इम्पिडन्स इक्वेशन लिहू. आता आपण काय लिहून घेऊ बेटा? इम्पिडन्स इक्वेशन. इम्पिडन्स इक्वेशन काय होईल? पहिले तर Z इज इक्वल टू R प्लस JX लिहितो. राईट. हा एक्स आपला दोन भागात डिवाइड होतो. कुठला? XL आणि XC. मग Z इज इक्वल टू R प्लस J ब्रॅकेटच्या आतमध्ये XL मायनस XC बिकॉज XL इज ग्रेटर दॅन XC. म्हणून मी पहिले XL लिहिला, मग काय लिहिला? XC. जर XC मोठा असता तर मी पहिले काय लिहिलं असतं? XC मायनस XL. एवढाच फक्त फरक केला असता. काय बोललो काही नाही कळालं. मग इथे XL मोठा आहे म्हणून XL मायनस काय आलं? XC. ही कुठली झाली बेटा तुमची? इम्पिडन्सची इक्वेशन. ही कुठली इक्वेशन झाली? इम्पिडन्सची इक्वेशन. बिकॉज लिहिलं तरी चालतं किंवा इथे नोट्समध्ये आपण ॲज लिहिलेलं आहे. ॲज XL इज ग्रेटर दॅन XC. इथे पहा नोट्समध्ये काय नाही तर पुन्हा तुम्हाला कन्फ्युज होऊन जातात. ॲज XL is greater than XC, therefore Z is equal to R plus J XL minus किती बेटा? XC. बरोबर. नेक्स्ट चौथा कन्सेप्ट. चौथा कुठला होता? इम्पिडन्स ट्रायंगल असेल माझ्यामध्ये. इम्पिडन्स इक्वेशन झाली ना आता. इम्पिडन्स ट्रायंगल असेल. बघा बरं. व्होल्टेज ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल नंतर आहे का? ओके. आता काय? व्होल्टेज ट्रायंगल. लक्ष द्या इकडे. आता काय करायचं आपल्याला? व्होल्टेज ट्रायंगल. कॉन्सन्ट्रेशन ठेवा, महत्वाचं आहे आता. व्होल्टेज ट्रायंगल. व्होल्टेज ट्रायंगल. पुन्हा व्होल्टेज ट्रायंगल मध्ये कुठले काय काय दिसेल बेटा आपल्याला? बघा बरं. इथे ना VR व्होल्टेज आहे, VL आहे, VC आहे. राईट. मग आता VR नावाचं व्होल्टेज कसे? आडवच का? मी एक वाक्य बोललो होतो तुम्हाला. रेजिस्टरशी काहीही निगडीत असेल तर ते कसं जाईल? आडवं. मग VR म्हणजे काय? व्होल्टेज अक्रॉस काय? रेजिस्टर आहे. पण तो कसा जाईल? आडवा. तो कसा जाईल? आडवा. मग इथे काय येईल बेटा? बोला. VR कसा गेला? आडवा गेला सर. हा काय झाला? VR. ओके. आता काय करायचं? तर आता नेमकी वरती जाईल का खालती जाईल? मुलांनो
काय होतं नीट ऐका. काय होतं बेटा, इथे आता हा वरती जातो. वरती का गेला रिझन सांगतो. कोणाची किंमत जास्त आहे रे? एक्सेल. एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी. म्हणजेच व्होल्टेजच्या अनुषंगाने बोलायला गेलो तर इथे इंडक्टरचा इम्पॅक्ट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द कोणापेक्षा? कॅपॅसिटरपेक्षा. मग व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर पण कसं असेल? जास्त ॲज कम्पेअर्ड टू द कोणापेक्षा? कॅपॅसिटरचं व्होल्टेज. म्हणून मग इथे घेताना आता इंडक्टर असेल तर वरती जातो की नाही? ज्याचा कोणाचा इम्पॅक्ट जास्त? इंडक्टर. मग इंडक्टर कुठं जातं? वरती. इंडक्टर कुठं जातं? वरती. इंडक्टरशी निगडीत जे काही असेल ते कुठं जातं? कमॉन, इंडक्टरशी निगडीत कुठं जातं? वरती. म्हणून मग इथे हे पण कुठे गेलं? वरच्या साईडला. आता लिहिताना VL मायनस VC लिहितात. इथे लिहिताना काय लिहितात? VL मायनस VC. खरं दाखवायला गेलं ना, हा ऍक्च्युली हा खालच्या साईडला पण VC असतो. फेजर डायग्राम दाखवतो ते अजून क्लिअर होईल. हा ऍक्च्युली खालच्या साईडला पण असतो. पण इम्पॅक्ट कोणाचा जास्त आहे? इंडक्टरचा. म्हणून हा कट होतो. हा काय होतो? कट. म्हणजे ऍक्च्युली सांगायला अजून डिटेलमध्ये सांगतो. पहा, हा नॉलेज घेतला तर अजून छान वाटेल. इमॅजिन करा VL ची किंमत आहे 10 व्होल्ट. किती व्होल्ट आहे? VC लई कमी असेल. किती असेल? 2 व्होल्ट. मग हा 10 आहे आणि हा 2 आहे. तर कोणाचा इम्पॅक्ट जास्त बेटा? 10चा. आणि इंडक्टरची निगडीत कुठे असतं? सगळं वरच्या बाजूला. सगळं कुठल्या बाजूला असतं? वरच्या बाजूला. मग आता याची किंमत डायरेक्ट 10 नाही होणार. कोणाची? याची किंमत डायरेक्ट 10 नाही होणार. याची किंमत किती? 10 वजा 2 म्हणजे किती किंमत असेल? 8. पण ती 8 पण कशी झाली? पॉझिटिव्ह झाली. निगेटिव्ह झाली का बेटा ती? नाही. म्हणजे पॉझिटिव्ह झाली म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कुठे गेला? वरतीच गेला. म्हणून ते वरच्या साईडला येते. कसं झालं डिटेलमध्ये कळालं बेटा? काही अडचण? पक्का क्लिअर? चलू पुढे. ओके. नेक्स्ट. आता आपल्याला काय करायचंय? हा झाला आणि हा तुमचा काय बेटा? इथून ते इथपर्यंत. हा इथून ते इथपर्यंत काय झालं बेटा? टोटल व्होल्टेज. हा काय झाला? टोटल व्होल्टेज. कळालं? हे काय झालं तुमचं? व्होल्टेज ट्रायंगल. कमॉन, हा काय झाला तुमचा? फाय. व्हेरी गुड बच्चा. ठीक आहे. व्होल्टेज ट्रायंगल झाला. व्होल्टेज ट्रायंगलच्या नंतर पॉवर ट्रायंगल. ओके. पाचवा कन्सेप्ट कुठला आहे बेटा? पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल काही नाही, जो मागे होता तोच. आडवा काही पीचा फॉर्म्युला VI कॉस ऑफ फाय. त्याच्यानंतर वरच्या साईडला काय जाईल? क्यू. वरच्या साईडला क्यू का गेला? कोणाचा इम्पॅक्ट जास्त आहे? कोणाचा इम्पॅक्ट जास्त आहे? कॅपॅसिटरचा. इंडक्टरचा. कोणाचा इम्पॅक्ट जास्त आहे? इंडक्टरचा. तुम्ही स्ट्रेट लाईन काढा बेटा. VI साइन ऑफ फाय आणि इथून ते इकडे काय झाला? S इज इक्वल टू VI. हा काय झाला तुमचा? पॉवर ट्रायंगल. नेक्स्ट पुढचं कुठलं? इम्पेडन्स ट्रायंगल आहे का? ओके. इम्पेडन्स ट्रायंगल बोला. इम्पेडन्स ट्रायंगल करायला गेलं तर आडवं काय येईल? रेजिस्टर. इम्पेडन्स ट्रायंगल मध्ये R, XL आणि XC पाहिजे. बरोबर. वरच्या बाजूला काय जाईल? बोला. नाही. वरच्या बाजूला काय जाईल? सगळेजण नाही. व्हेरी गुड बच्चा. XL मायनस XC. जर इथे VL मायनस इकडे पण किती बेटा? XL मायनस XC. इम्पॅक्ट कोणाचा जास्त आहे? इंडक्टरचा. पण कॅपॅसिटरला विसरून चालणार? नाही. म्हणून मग XL मायनस XC. आणि हा तुमचा काय झाला? नाही. हा इम्पेडन्स ट्रायंगल करतो. व्होल्टेजचा काय संबंध इथे? Z. इथे काय येईल? Z R XL आणि XC. आणि इथे पुन्हा अँगल किती झाला? फायचा. नेक्स्ट व्होल्टेज इम्पेडन्स ट्रायंगल पण झालं. पॉवर ट्रायंगल. आता काय शेवटी? फेजर डायग्राम. लक्ष द्या. आता फेजर डायग्राम करताना अजून जास्त मजा आहे. फेजर डायग्राम मध्ये सगळं ऍक्च्युली कळतं. हा काय झाला इथे? VR. नाही, 2 मिनिटं. सॉरी, VR नका दाखव पहिले. इकडे काय पहिले तर I दाखवावी लागेल मला. बरोबर ना बेटा? इकडे काय आली? I. इकडच्या साईडला काय आलं? VR. इकडच्या साईडला काय आलं? VR. बरोबर. त्याच्यानंतर इकडे काय येईल पुन्हा? बोला. खालच्या बाजूला थोडंसं काय जाईल? VC.
खालच्या बाजूला काय जाईल VC, ठीक आहे, आणि वरच्या बाजूला जास्त काय जाईल VL. ओके, वरच्या बाजूला काय जाईल VL, बरोबर. पण असं दाखवायचं नाही. याला काय करायचं, इम्पॅक्ट कोणाचा जास्त आहे VLचा, इम्पॅक्ट कोणाचा जास्त आहे VLचा. म्हणजे मग वरच्या बाजूला हा VC पण कट होऊन वरच्या बाजूला दाखवायला गेलं तर हा काय होईल मायनस मध्ये लिहिता येईल. वरच्या बाजूला जाऊन काय लिहिता येईल त्याला मायनस. म्हणून मग इथे काय करता येईल, हे कट करा आणि इथे थोडंसं वरचं कट करतो. म्हणजे मग हे मायनस जे होतं खालचं मायनस झालेलं ते इथं किती आलं VL मायनस VC. कळालं काय. आणि मग त्याच्यानंतर इकडून हे याला आणि हा काय झाली इथे टोटल व्होल्टेज. ही काय झाली त्याची फेजर डायग्राम. ही काय झाली त्याची फेजर डायग्राम. पहा ट्रायंगल बिंग म्हणजे ऍक्च्युली जर आपण आधी फेजर डायग्राम काढून घेतली तर बाकीच्या गोष्टी एकदम सोप्या गेल्या असत्या. मुद्दामून नाही काढली. का नाही काढली, थोडीशी डोकेबाजी तुम्ही आधी वापरायला शिका. पुढे जाऊन तुम्हाला जास्त डोकेबाजी लावावी लागते. मग आतापासून तुम्हाला ती सवय थोडी लोडी लावतोय. काय झालं काही नाही, कळालं बेटा. ठीक आहे, बोला. हा काय झाला तुमचा फेजर डायग्राम. इथे अँगल कितीचा आला फायचा. इथे अँगल कितीचा आला फायचा. हा, नोट्समध्ये मी दोघी फेजर डायग्राम दाखवल्यात, जी मी तुला आधीची दाखवली आणि नंतरची दाखवतो. 2 मिनिटं थांबा. हे कळालं, हे कळालं. नोट्समध्ये जर बघितलं ना तर नोट्समध्ये असं दाखवलेलं आहे, इकडच्या साईडला I आला, इकडच्या साईडला VR आला सॉरी, इकडच्या साईडला VC गेला आणि हा वरती काय गेला VL. आणि मग याच्यावरनं ही दाखवली. म्हणजे पहिली ही डायग्राम दाखवायची आणि मग नंतर ही डायग्राम दाखवायची. म्हणजे ऑटोमॅटिक लक्षात येतं. कळलं बच्चा. हा VC आहे, हा काय VL आहे. पण इथे जाताना काय होतं VL मायनस VC होतं. म्हणजे पहिले ही दाखवा मग ही दाखवा. ओके, पहिले ही दाखवा मग ही दाखवा. ओके बेटा, कळालंय. काही अडचण. हे कुठलं झालं तुमचं फेजर डायग्राम. कोणासाठी पण केस पहिल्यासाठी. कुठल्या केससाठी झालं पहिल्यासाठी सगळे सोडवले. आता अजून कोणा बाकी आहे केस 2. मग काय बाकी आहे केस 3. लई छोटं उत्तर यायचं, लई छोटं उत्तर आहे. लक्षात आलं का. ऍक्च्युली मोठं आहे म्हणजे कळतंय ना. आताशी केस 1 झाली, आता काय होईल माझी केस 2. बोला हॅशटॅग पुन्हा आता हॅशटॅग केस 2, हॅशटॅग केस 2. केस 2 मध्ये काय XC जास्त आहे कोणापेक्षा XL पेक्षा. आता कोणाची किंमत जास्त आहे XC. बोला पहिला कन्सेप्ट कुठला होता याच्यातला. मी इथे बघून घेतो. इम्पिडन्स इक्वेशन. चला, इम्पिडन्स इक्वेशन. बोला Z is equal to R plus JX as XC is greater than काय बेटा XL. Therefore Z is equal to R plus J ब्रॅकेटच्या आतमध्ये XC minus XL. काय झालं काय नाही कळालं. नेक्स्ट पुढचा कन्सेप्ट कुठला होता बेटा व्होल्टेज ट्रायंगल. पुढच्या कन्सेप्टमध्ये काय आहे व्होल्टेज ट्रायंगल. आता याला थोडंसं शिकवण्यामध्ये वेगळा कन्सेप्ट घेतो व्होल्टेज ट्रायंगल. थांबा थोडंसं. नेक्स्ट कुठलं होतं बेटा आपलं पॉवर ट्रायंगल. नेक्स्ट कुठलं होतं इम्पिडन्स ट्रायंगल. पुढे रे इम्पिडन्स ट्रायंगलच्या नंतर फेजर डायग्राम होती. डायरेक्ट संपलं मग. ओके, फेजर डायग्राम. ओके, इम्पिडन्स ट्रायंगल पहिले काढून घेतो. इम्पिडन्स ट्रायंगल कसं आहे आडवं काय आलं रजिस्टर, आडवं काय गेलं रजिस्टर. राईट. आता XC मायनस XL म्हणजे कोणाचा दबाव जास्त आहे कॅपॅसिटरचा म्हणजे XCचा. कोणाचा दबाव जास्त आहे XCचा. मग सगळीच्या सगळी लाईन कुठे जाईल खालच्या बाजूला. इथे काय आला XC मायनस XL आणि हा काय झाला Z. हा अँगल काय झाला फाय. आता आपल्याला काय दाखवायची फेजर डायग्राम. फेजर डायग्राम काढताना सगळ्याच्या सगळं रजिस्टरची निगडीत आडवं. राईट, फेजर डायग्राम करतोय रजिस्टरची निगडीत आडवं. रजिस्टरची निगडीत आडवं म्हणजे इकडच्या बाजूला काय आलं बेटा करंट. राईट, इथं काय येईल VR. व्हेरी गुड. इथं काय आला VR. त्याच्या छोटासा वरच्या बाजूला काय जाईल VL.
आणि मोठा खालच्या बाजूला काय जाईल, राईट. आणि मग याच्यावरनं पुन्हा डायग्राम काढताना आडवा काय गेला, रेजिस्टर. इथं काय आलं, व्ही आर. खालच्या बाजूला काय जाईल, व्ही सी मायनस व्ही एल. आणि हा काय झाला, टोटल व्होल्टेज. हा काय झाला, अँगल फाय. कळालं, फेजर डायग्राम पण झाला. आता काय बाकी आहे, व्होल्टेज ट्रायंगल. याच्यावर लगेच व्होल्टेज ट्रायंगल करतोय. बोला, व्होल्टेज ट्रायंगल मध्ये आडवं काय येईल, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. त्याच्यानंतर इकडच्या साईडला काय येईल, व्ही सी मायनस व्ही एल, व्ही सी मायनस व्ही एल. आणि हा टोटल काय झाला, टोटल व्होल्टेज. अँगल किती झाला, फायचा. झालं. आता काय बाकी आहे, पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल तर वांधा नाही आहे. आडवा किती आला, पी. पी इज इक्वल टू व्ही आय कॉस ऑफ फाय, राईट. त्याच्यानंतर खालच्या बाजूला कुठला आला, क्यू. क्यू इज इक्वल टू व्ही आय साइन ऑफ फाय. आणि हा इकडून इकडे टोटली काय झालं बेटा, अँगल फाय. आणि इथे एस, एस इज इक्वल टू व्ही आय. एस इज इक्वल टू काय आलं बेटा, व्ही आय. सगळं झालं. ही कुठली झाली आपली, केस 2. ही कुठली झाली, केस 2. पटकन समजली बेटा. का केस 1 लक्षात आली तर केस 2 ऑटोमॅटिक लक्षात येते. म्हणजे पहिली जी स्लाइड होती ती किती महत्वाची होती, आर आडवा, एल शी निगडीत सगळं वरती आणि सी शी निगडीत सगळं खालती. ते जर कन्सेप्ट लक्षात ठेवले तर ऑटोमॅटिक हे इझिली लक्षात राहून जातं. हे इझिली लक्षात राहून जातं. काय झालं, काही नाही, कळालं बेटा. ओके, झालंय का सगळं उत्तर. आता नाही, काय बाकी आहे, केस 3. व्हेरी गुड. काय बाकी आहे, केस 3. आता केस 3 बघा नीट. हॅशटॅग आता केस 3. केस 3 मध्ये एक्सेल इज इक्वल टू काय, एक्सी. एक्सेल इज इक्वल टू एक्सी म्हटलं तर आता त्याच्यातलं पहिलं कुठलं येईल, इम्पेडन्स इक्वेशन. इम्पेडन्स इक्वेशन. चला, झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स ॲज एक्सेल इज इक्वल टू किती आहे, एक्सी. एक्सेल इज इक्वल टू किती आहे, एक्सी. देअरफॉर बघा, झेड इज इक्वल टू आधी आपलाच फॉर्म्युला लिहा, झेड इज इक्वल टू आर प्लस जे ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सेल मायनस एक्सी. हा जनरलाइज दिला. आता नीट बघा, कॉन्सन्ट्रेशन ठेवा. एक्सेल मायनस इथं एक्सेलच लिहितो का, एक्सी आणि एक्सेल कसे सेम. नाही तर इथे एक्सी लिहा, वो भी चलेगा. हा एक्सी तसाच ठेवा. कुठल्याही एका जागी एक्सेलच्या जागी काय टाका, पण दुईकडे नका टाकू. ठीक आहे, कुठल्याही एका जागी एक्सेल इज इक्वल टू एक्सी टाका. बिकॉज एक्सेल इज इक्वल टू किती आहे, एक्सी. मग मला सांगा, झेड इज इक्वल टू आर प्लस जे किती येईल बेटा, इथे 0. म्हणजे झेड इज इक्वल टू किती आलं. आता काय काय बोलतोय, काय काय नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही, काय काय महत्वाचं बोलेल. झेड इज इक्वल टू काय झालं बच्चा, ह्या स्टेजला आर आला. कमॉन, झेड इज इक्वल टू किती आलं, आर. कमॉन, झेड इज इक्वल टू किती आलं, आर. सर झेड इज इक्वल टू जर आर आला म्हणजे याच्यामध्ये इंडक्टर नाही, कॅपॅसिटर नाही. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट. कधी, ज्या क्षणाला एक्सेल इज इक्वल टू एक्सी होतंय, ज्या क्षणाला एक्सेल इज इक्वल टू एक्सी होतंय त्या केसमध्ये एक्सेल आणि एक्सी काय होत आहेत, गायब होत आहेत. मग झेड इज इक्वल टू फक्त आणि फक्त आर राहतंय. जर झेड इज इक्वल टू आर शिल्लक राहतंय, याचाच अर्थ असा झाला की जे काही सर्किट असेल माझं ते कुठलं सर्किट असेल, प्युअर रेझिस्टिव्ह. जे काही सर्किट असेल माझं ते कुठलं सर्किट असेल बेटा, प्युअर रेझिस्टिव्ह. मग इथे हेन्स किंवा ॲज झेड इज इक्वल टू आर, therefore the circuit is कुठलं आहे बेटा, प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट. सर्किट इज कुठलं रेझिस्टिव्ह सर्किट बेटा, प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट. आता कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका पुढचा. एवढं कळालं. सर्किट कुठलं आलं बेटा, सर्किट कुठलं आलं, प्युअर रेझिस्टिव्ह. अजून एकदा, सर्किट कुठलं आलं, ओके सर, सर्किट प्युअर रेझिस्टिव्ह आलं. तुम्ही प्युअर रेझिस्टिव्ह मध्ये कधी व्होल्टेज ट्रायंगल काढला का रे, नाही. इम्पिडन्स ट्रायंगल काढला का रे, नाही. पॉवर ट्रायंगल काढला का रे, नाही. रिझन काय, रिझन काय, काय होतं प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये
जर मी फेजर डायग्राम काढायचा विचार केला ना त्याचा, कुठली डायग्राम बेटा? फेजर डायग्राम. फेजर डायग्राम काढू शकतो आपण, नाही म्हणत नाही. आडवा काय येईल? आय. पठ्ठ्या गेला बरोबर बच्चा. काय बोलला बरं वाक्य? बस. पठ्ठ्याला सगळे कन्सेप्ट कळाले. काय होतोय तो? इन फेज मध्ये आहे. हे असे जे शब्द कोणी कोणी बोलून टाकतं ना आम्हाला, हा आम्हाला शिकवता येतं. तो हुशार आहे, काय घेतली नाही. नाही बेटा, तुमचं अभ्यास केल्या म्हणून जमतंय. मजाक करतोय मी, ठीक आहे. अभ्यास केल्यामुळे भैयाला सगळं आठवलंय. काय झालं काय नाही कळालं बेटा. काय हा आय झाला आणि इकडे काय आला? व्ही आर. इकडे काय आला? व्ही आर. त्यालाच आपण काय म्हणतो? टोटल व्होल्टेज. एकच व्होल्टेज आहे सर, बाकी कुठलं व्होल्टेज आलं का? नाही. म्हणजे करंट आणि व्होल्टेज कसं आलं? इन फेज मध्ये. जर ते इन फेज मध्ये असतील तर ट्रायंगल निघणारच नाही, कारण की फायची किंमतच किती आहे? 0. आपण ट्रायंगलचे कन्सेप्ट का काढू शकलो? तर फाय काहीतरी होता. डीपनेस कळाला? फाय काहीतरी होता. कुठलंही बघा, इथे तू का काढलं फाय? फाय होता, फाय होता, फाय होता. येस नो? मागच्या याच्यात पण फाय होता होता होता. म्हणून आपण तिथे सगळ्यांचे ट्रायंगल्सचे कन्सेप्ट किंवा फेजर डायग्राम अशा खालती गेलं वरती गेलं काय केलं करू शकलो. पण ह्या घटनेमध्ये इथं दोघांमधला फेज अँगलच किती झालाय? 0 झालाय. तर काढणार कसं काय? कळालं? म्हणून मग ते कन्सेप्ट येणारच नाही. ते कन्सेप्ट याच्यामध्ये येणारच नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा बोललो. काय बोललो काही नाही कळालं? हे कुठल्या कन्सेप्ट साठी झालं? झेड इज इक्वल टू आर साठी. कमॉन, कुठल्या कन्सेप्ट साठी झालं? झेड इज इक्वल टू आर साठी हा कन्सेप्ट झाला. कोणासाठी झाला बेटा? झेड इज इक्वल टू आर साठी. काय झालं काही नाही कळालं? दादा काही अडचण? पक्का क्लिअर? एकदा बघाल याच्याकडे काय होतंय काही नाही. केस थर्ड कळाली का? एकदा बघाल केस थर्ड पण. चलो बेटा पुढे, काही अडचण नाही. क्लिअर आहे कन्सेप्ट? केस 1, केस 2, केस 3 आणि सगळं आम्हाला एकाच दिवशी कम्प्लीट करायचं असतं. म्हणून शक्यतो संडेला मी असं बघत असतो, म्हणजे लेक्चर मोठं भेटतं आणि कम्प्लीट होऊन जातं. केस 1, केस 2 आणि केस 3 तिघं केसेस कळाले. एकदा बघा. ही पूर्णतः तुमची खुली होती बेटा केस 1. केस 1 मध्ये लक्षात ठेव, पहिले ही डायग्राम मग ही डायग्राम. ओके. चलो पुढे. ही केस एकदा बघा. एक्सी ग्रेटर दॅन एक्सेलची. आणि ट्रायंगल्स काढताना पण नीट बघायचं. बघ झालं लक्षात घ्यायला माझ्या. ॲरो कशी गावठी सारखे दाखवायची का? नाही, हे सिक्वेन्समध्ये झाली पाहिजे. आणि हा याच्या टेलपासून याच्या हेडपर्यंत. ठीक आहे. असं उलटं बिलटं कसं दाखवायचं का? नाही तर मुले कसे करतात, हे असे सिक्वेन्समध्ये करतात. हां, असे 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 घेतात आणि त्यांना काय इथून जायचे असे मस्त गोल चक्कर मारतात. गोल चक्कर नाही मारायचा तो. असे बघितलेत आम्ही डायग्राम्स. हे नाही आहे, हे चुकीचे. आम्ही याला 0 मार्क्स देऊ. लक्षात घ्या, आम्ही याला डायरेक्ट 0 मार्क देतो. डायरेक्ट 0 भेटतात. सगळंच्या सगळं राईट लिहिलेलं असेल तर डायरेक्ट 0 भेटतात, कारण की मेन कन्सेप्टच नाही कळाला याला. चालू इथून झालं याचं मिनिंग काय? हा चालू इथून होते एंड इथे, असं आहे का बेटा? ते म्हणजे एंड पासून ते स्टार्ट पर्यंत गेला तो, असं आहे का? नाही, स्टार्ट पासून ते एंड पर्यंत. म्हणजे मग काय पाहिजे? कंपल्सरी एरो कसा आला पाहिजे? एरो कंपल्सरी असा. हे सिक्वेन्स मध्ये दाखवतात, त्यांना वाटतं असं गोल चक्कर येतं. गोल चक्कर नाही दादा. हे दोघं सिक्वेन्स मध्ये याच्या स्टार्ट पॉईंट पासून याच्या एंड पॉईंट किंवा याच्या टेल पासून याच्या हेड पर्यंत. पहिल्याच्या टेल पासून दुसऱ्याच्या हेड. आणि 2 एरोज कसे दाखवायचे सिक्वेन्स मधले?
पहिल्याचा हेड, दुसऱ्याचा टेल. पहा ना इथे, हा पहिल्याचा हेड झाला आणि दुसऱ्याचा काय झाला, टेल. आणि इथे दाखवताना पहिल्याचा टेल, दुसऱ्याचा हेड. काय होतंय काय नाही, कळालं बेटा? ओके. चुकूनही आपल्या गावठीपणासारखे कुठलेही कसे काढायचे नाही आहेत बेटा. ओके. कसेही काढत बसू नका. ट्रायंगल्सला इज्जत द्या. कुठलाही ट्रायंगल माझा चुकूनही असा गेलेला नाहीये. चुकूनही कुठलाही ट्रायंगल वेगळ्या पद्धतीत काढलेला नाही. आमची हॅबिट आहे बेटा ती. आम्ही एवढ्या वर्षापासून काढतो, त्याच्या आम्ही चुकतच नाही. हातच चुकत नाही. आम्हाला डोक्याला सांगायची गरज पडत नाही. तोच शिकवतो ना बेटा सारखं. काय वेगळं शिकवतोय का? तेच शिकवतं. त्याच्यावर आमचा हात काय, तुम्हाला ते नवीन असतं, तुमचे हात चुकतात ते काढताना. काही तर गोल काढून घेतात, नाही तर मग ॲरो कसा काढतात. ॲरोला पण इज्जत द्यायची आहे. ठीक आहे. ट्रायंगल जर मी तुम्हाला फक्त आता यांचे तुम्ही खाली आणि पेपर टाकलं वाटतं, तुम्ही जो ऑब्झर्व केलं SLPS वाल्यांचा जो असाइनमेंट आहे त्याच्यामध्ये ट्रायंगल्स पण आलेले आहेत क्वेश्चन्समध्ये. आणि फक्त 2-2 मार्कासाठी डायरेक्ट ट्रायंगल. RLCचे पण आहेत वाटतं. RLCचं आज तुमचं कव्हर झालंय. RLCचे जे कुठले ट्रायंगल्स असतील ते सगळे कव्हर झाले. शोधा. मी तुम्हाला आधीच बोललोय सगळे उत्तरं. काय करायचं आज तुम्हाला होमवर्क. आज सुट्टी आहे ना, चौघे जण आज सुट्टी आहे. ECNचं काय करा, सगळेच्या सगळे क्वेश्चन शोधा. कशातून शोधा? आपल्या नोट्समधून. नाहीतर एक तसदी घ्या. काय तसदी घ्या? या भैयाचं कंप्लीट झालंय, या दीदीचं कंप्लीट झालंय, मला PDF टाकायला काही नाही, खटकन मी टाकून देईल. पण तुम्ही काय करा, कॉपी पेस्ट. मग तुम्ही तसदी घेण्याची नेट गडबड करणार बेटा. प्रत्येक वेळेस स्पून फिडिंग नकोय. काहीतरी तुम्ही पण कष्ट घ्या. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. ठीक आहे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याला काही वाईटात वाटून घेऊ नका. आधीपासून सांगतोय कंप्लीट करा भैया. जर झाल्याच नसतील तर आता काय करा, दीदीकडनं पटापट PDF बनवा आणि त्या PDFची हार्ड कॉपी मागून घ्या. त्या PDFची काय करून घ्या बेटा, हार्ड कॉपी. भैयाचं कंप्लीट आहे, जेवढं झालंय तेवढं. RLCचं आजचं झालंय, ते RLCचं लिहा. SS चे मुलं 4 जण. तुमचं कंप्लीट नसेल तर ज्याचं कंप्लीट आहे त्याला म्हणा दे, म्हणा थोड्या वेळासाठी वही. किंवा 4 जण. आता ते भैयाची वही कंप्लीट होते, तो पण हुशार मुली आहे, सगळं त्यांनी छान लिहिले, काय म्हणता नाही. लक्ष्मी दीदीचं पण तुझं अजून मुलींमध्ये कोणाची वही कंप्लीट टोटली हां. मग दीदी मुली यांच्याकडनं वह्या घ्या. नाहीतर मग तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असेल प्रज्वल आणि याचे वगैरे, त्यांना पण सांगितलं जा झेरॉक्स करून आमचे पण पैसे घेऊन टाक. फक्त त्यांना काय पैसे लागतील नाही, बाकी काय. कळलं का? तेवढी फक्त झेरॉक्स कंपल्सरी मागा. आणि काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं, ॲन्सर्स शोधा. आपलं सगळं शिकून झालंय की नाही बेटा? आणि काय शोधायचे तुम्हाला? ॲन्सर्स शोधायचे. मला द्यायला मी फटकेत देईल, पण मग तुम्हाला त्याचं असं आपण कमवल्याचं हे नाही होणार. कळतंय का? मला द्यायचं झालं, मी GP वाल्यांना पण तेच सांगणार आहे. जे SS वाल्यांना सांगतोय, GP वाल्यांना पण तेच सांगणार आहे. काय? तुम्हाला जशी असाइनमेंट भेटेल सगळे प्रत्येक वर्षी तेच करतो बेटा, तुम्हालाच नाही, प्रत्येक वर्षीचं ना. मागच्या वर्षी FWचं काय केलं होतं? शोधा. काय केलं होतं? शोधले. आणि त्याच्यानंतर मग एक दिवस कोणाला दे तुम्ही? नाही आले, हां मी आहे, चला सांगा आता काय पाहिजे. पटापट द्या. हां हे बघ, हेच उत्तर सगळं झालं. सगळे क्वेश्चन झाले का? हां ठीक आहे, आता जातो, काही टेन्शन नको घेऊ. लक्षात आले? पण मग त्याच्यात तुमचा आनंद कुठला असतो? नाही, मी पण काहीतरी कष्ट घेतले. सगळं फुकट भेटायला नाही पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. कळालंय का? तुम्हाला पण आता असाइनमेंट भेटेलच. ते असाइनमेंट सगळ्या नोटबुकमधून आपण शोधायची. कुठला क्वेश्चन असेल, सर आपण हा क्वेश्चन नाही घेतला, हां ठीक आहे दादा, माझ्याकडनं राहिलाय, आपण घेऊन घेऊ हा क्वेश्चन. काय बोलतोय काही नाही. कळालं बेटा? ठीक आहे. SS वाले तुम्हाला काय करायचं, सुट्टी असायचा फायदा घ्या. आणि उद्या मग जे क्वेश्चन्स नाही आले ते मला सांगा. माझ्या आता संध्याकाळी सध्या सेशन्स नाही आहेत. 9th-10th ICSEची बॅच नाही आहे सध्या माझी, तर मग मला तुम्ही वेळ देऊ शकतात. म्हणजे संध्याकाळी आलात, फक्त 4 जण सोबत या. SSC सर आम्हाला ह्या दिवशी वेळ द्या, आम्हाला पाहिजे तुमचा वेळ. हां ठीक आहे, येऊन जावा. चला, काय डाऊट्स आहेत ते अवघड चालले जा. कळाले? पण आधी तुम्ही कष्ट घ्याल. ओके बरं, हे कळालंय सगळ्यांना? GP वाल्यांना पण तेच नियम, सगळ्यांना तेच नियम. प्रामाणिक इच्छा कळते का? नाही तर काही नाही, मी सगळे PDF इथे दाखवून देईल, सगळं होऊन जाईल. पण ते देऊन मजा राहणार नाही. तुम्ही कष्ट केल्याची तुम्हाला काहीच अशी किंमत नाही राहणार. ते लक्षात येतंय? ठीक आहे. आपलं झालेलं आहे, नसेल झालेलं माझ्याकडे या, मी 100% तुम्हाला देईल. ते काय पॅरललचे पण सम्स आहेत त्याच्यात, जे झालेले नाही आहे ते मी सांगेल तुम्हाला, काळजी नका करू. कळालंय? ओके. पण आधी तुम्ही जे झालेलं आहे ते तर शोधा. सगळंच्या सगळं कळतंय? सगळ्या मुलांना रिक्वेस्ट, डेटा गोळा. काय होऊन जातं मुलांना तुमच्याकडे, तुम्ही डेटाच गोळा नाही करत. आधीपासून आम्ही सांगतो लिहा, पण लिहित नाही किंवा गडबड करून टाकतात. मग शेवटी आम्हाला हे ऑप्शन शेवटी द्यावं लागतं. ज्याची वही कंप्लीट आहे, मी माझ्या तर नोट्स नाही देऊ शकत बेटा. का नाही देऊ शकत? आमचं पोटपाणी आहे.
स्पष्टपणे सांगतो, ह्या नोट्स देऊन दिल्या, सपोज सर्क्युलेट झाल्या सगळीकडे, ह्याच्यातूनच शिकवतात, तर मार्केटमध्ये चुकीचा गैरसमज पसरतो. मग मुलं क्लासेसला पण कधी कधी येत नाही किंवा कधी वेगळंच होऊन जातं. मग बेटर आम्ही ते गडबडच करत नाही. आमच्या नोट्स आम्ही देतच, कोणीच देणार नाही बेटा. तुम्ही या माझ्या जागेवरती, तुम्ही तर द्याल का? तुम्ही बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने घेऊन बसलेले आहात, तुम्ही असे इझिली नोट्स देऊन टाकाल का कोणाला? नाही देणार. आम्ही ज्या मुलाची वही कंप्लीट आहे त्याच्याकडनं घे बाबा, त्याची वही कंप्लीट आहे का नाही, तू हुशार आहे, तू व्यवस्थित करतोय, त्याची वही कंप्लीट आहे, त्याच्याकडनं झेरॉक्स मला चालू पडा, अभ्यास करा. अभ्यास करणं काय थांबत बसू नका. माझ्या नोट्स देणं खूपच गडबड वाटली तर एखाद वेळेस आम्ही देतो, पण शक्यतो आम्ही नोट्स देतच नाही. तुम्हाला कष्ट घ्यायला लावतो. कळालंय का? ओके, चलो. आता हे झालं, RLC सगळंच्या सगळं संपलं. आता काय बाकी आहे? आता काय बाकी आहे बेटा? RLCचं हे प्युअर रेजिस्टिव्हचं कन्सेप्ट कळाला. प्युअर रेजिस्टिव्ह काय आलं? झेड इज इक्वल टू काय झालं? आर. झेड इज इक्वल टू काय झालं? आर. म्हणजे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस एक्सेल इज इक्वल टू एक्सी होणार आहे, कमॉन, ज्या ज्या वेळेस काय होणार आहे बेटा? एक्सेल इज इक्वल टू एक्सी होणार आहे, त्या त्यावेळेस झेड इज इक्वल टू काय होणार आहे? आर. त्या त्यावेळेस झेड इज इक्वल टू काय होणार आहे? आर. आणि झेड इज इक्वल टू आर झाला म्हणजे ते सर्किट कुठलं आलं? प्युअर रेजिस्टिव्ह. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आलं म्हणजेच करंट आणि व्होल्टेज कसं येईल? इन फेजमध्ये. करंट आणि व्होल्टेज कसं येईल? इन फेज. म्हणजे हे कन्क्लुजन्स आपण देऊ शकतो. काय बोललो काय नाही कळालं? हे कन्क्लुजन्स आपण देऊ शकतो. ओके बच्चा. नेक्स्ट आता आहे ना, याचं मी तुम्हाला वाटलं असतं लगेच, जसं नेहमी देतो, नोट्सची PDF मी तुम्हाला देतोय आता याची. कोणाची? जेवढं झालं तेवढं, म्हणजे तुम्ही याच्यातून व्यवस्थित. हा क्वेश्चन झाला होता, डेफिनेशन बघा, डेफिनेशन आणि केसेस एवढं सगळं घेतो. बोला डेफिनेशन काय? RLC series circuit is a circuit which consists of काय बेटा? Resistor, inductor and capacitor connected in काय बेटा? Series with each other along with the कोणासोबत? Single phase AC power supply. Along with the कोणासोबत बेटा? Single phase AC power supply. Resistor, inductor, capacitor, VR, VL, VC, ठीक है, and single phase AC power supply. For RLC series circuit there consists of 3 cases. Case 1, XL greater than XC. Case 2, XC greater than XL. Case 3, XL is equal to XC. ओके. आता पुढचा कन्सेप्ट, XL ग्रेटर दॅन काय बेटा? XC. पहिल्यांदा केस 1 मध्ये काय येईल? XL ग्रेटर दॅन XC. केस 1 XL ग्रेटर दॅन काय बेटा? XC. त्याच्यामध्ये पहिलं इम्पिडन्स इक्वेशन, Z इज इक्वल टू R प्लस JX, XL ग्रेटर दॅन XC. मग XL मायनस XC. व्होल्टेज ट्रायंगल, VR गेला, वरती काय गेला? VL मायनस VC, आणि टोटल काय गेलं? V. आता हे पण पास सिक्वेन्समध्ये आहे का नाही बेटा? आणि मग हा काय झाला? टोटल व्होल्टेज टेलपासून याच्या हेडपर्यंत, पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेड. ॲरोज चुकू देऊ नका. 10 वेळेस बोंबलतोय. ॲरोज चुकवले सगळ्याच्या सगळे मार्क खड्ड्यात जातील. प्लीज लक्षात असू द्या, ॲरोजलाच महत्त्व आहे. कशाला महत्त्व आहे बेटा? ॲरोजला. डायग्राम काढल्याच्या 2दा चेक करा, मनाला विचारा बरोबर काढलेत का नाही काढलेत. ओके, 2दा मनाशी बोला, तेव्हा गडबड करत बसू नका, फास्ट काढत बसू नका. नेक्स्ट हे झालं, व्होल्टेज ट्रायंगल झालं. आता कुठलं येईल बेटा? इम्पिडन्स ट्रायंगल आहे माझ्या मते. नाही, पॉवर ट्रायंगल आणि इम्पिडन्स ट्रायंगल. चला, पॉवर ट्रायंगल आणि इम्पिडन्स ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल मध्ये बघा किती आहे? P इज इक्वल टू VI कॉस्ट ऑफ फाय, Q इज इक्वल टू किती आलं? VI साइन ऑफ फाय, आणि S इज इक्वल टू किती आलं बेटा? VI. खालच्या बाजूला इम्पिडन्स ट्रायंगल, आडवा काय आला? Z. वरच्या बाजूला XL मायनस XC. इंडक्टिव्हचा इम्पॅक्ट जास्त होता, म्हणजे त्याचा दबाव जास्त होता, म्हणून तो वरच्या बाजूला गेला. आणि याच्या टेलपासून याच्या हेडपर्यंत काय आला? Z. याच्या टेलपासून याच्या हेडपर्यंत काय आलं बेटा? Z. काय झालं? काही काय आलं? चलू पुढे. नेक्स्ट आता अजून एक काय बाकी आहे? फेजर डायग्राम. जे मी तुम्हाला बोललो होतो आजूबाजूला फेजर डायग्राम, आठवते? फेजर डायग्राम पहा आजूबाजूला, इथे पण पहा आजूबाजूला दाखवली, दिसते बेटा? फेजर डायग्राम कुठे दाखवली आहे? आजूबाजूला. याच्यामध्ये पहा VC छोटासा आहे आणि VL मोठा आहे, दिसतोय का बेटा? का? दबाव कोणाचा जास्त आहे? इंडक्टिव्हचा आहे. दबाव कोणाचा जास्त आहे? इंडक्टरचा दबाव जास्त आहे, म्हणजे XL ची किंमत जास्त आहे, म्हणून VL मोठा आला, VC कसा गेला? छोटा. 1 2 3 4, याच्यामध्ये 1 2 3च लाईनी आलं. फरक दिसतोय, धडधडीत लगेच दिसतोय. नाही तर 2 काढलं तरी चालतं, वांधा नाहीये.
पण 4 पेक्षा जास्त काढायचा नाही किंवा 4 पण काढायचे नाही. 4 लाईनी खाली. काय म्हणतोय कळालं? पुन्हा मग वरती जाताना VL मायनस VC इकडे VR आणि टोटल काय झालं व्होल्टेज. इकडे VR इकडे VL मायनस VC आणि ते काय झालं टोटल व्होल्टेज. काय झालं काही नाही. कळालं बेटा? नेक्स्ट पुढे आता कुठली केस होईल? आता काय केस 2. केस 2 मध्ये काय XC ग्रेटर दॅन XL. केस 2 मध्ये काय बेटा XC ग्रेटर दॅन XL. आता त्याचे दोन कन्सेप्ट इम्पिडन्स इक्वेशन आणि अजून एक कुठलं बेटा व्होल्टेज ट्रायंगल. त्याचे दोन कन्सेप्ट. चला इम्पिडन्स इक्वेशन Z इज इक्वल टू किती येतं पुन्हा R प्लस JX. Z इज इक्वल टू किती येतं R प्लस JX. Z इज इक्वल टू R प्लस J XC मायनस XL. आलं बेटा? का XC ची किंमत जास्त आहे, कोणाची किंमत कमी आहे XL ची. मग ॲज XL इज ग्रेटर दॅन XC. पुन्हा मग व्होल्टेज ट्रायंगल VR इकडे गेला, खालच्या बाजूला काय गेला VC मायनस VL आणि हा काय झाला टोटल व्होल्टेज. हा काय झाला टोटल व्होल्टेज. हे पुन्हा सिक्वेन्समध्ये आहे का नाही आहे? आणि याच्या टेलपासून याच्या हेडपर्यंत, याच्या टेलपासून याच्या हेड. बारकाईया काय काय घ्यायच्यात लक्ष देत आहेत? बारकाईया काय काय घ्यायच्यात लक्ष देत आहेत बेटा? ओके नेक्स्ट पुढे आता कुठला पॉवर ट्रायंगल आणि इम्पिडन्स ट्रायंगल. बघा दोन कन्सेप्ट पुन्हा आता पॉवर ट्रायंगल आणि कुठलं बेटा इम्पिडन्स. पॉवर ट्रायंगलमध्ये पी पा आडवा आहे की नाही? पी कसा आहे आडवा. पीचा फॉर्म्युला किती आला बेटा VI कॉस ऑफ फाय. क्यू कुठे गेलं खालच्या बाजूला VI साइन ऑफ फाय आणि S इज इक्वल टू किती आलं VI. इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये आडवा R, खालच्या बाजूला XC मायनस XL आणि हे टोटल काय झालं Z. हे टोटल काय झालंय Z. हे टोटल काय झालंय बेटा Z. याच्या टेलपासून याच्या हेडपर्यंत, टेलपासून याच्या हेडपर्यंत. ओके सर. आता शेवटचं बाकी काय बाकी आहे याच्यातलं फेजर डायग्राम. ह्या केसचं काय बाकी आहे फेजर डायग्राम. फेजर डायग्राम बघा दिसते बेटा फेजर डायग्राम. फेजर डायग्राम मध्ये आता इम्पॅक्ट कोणाचा जास्त आहे VCचा. आता इम्पॅक्ट कोणाचा जास्त आहे बेटा VCचा. VCचा इम्पॅक्ट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू कोणापेक्षा VL पेक्षा. VCचा इम्पॅक्ट जास्त आहे. ओके VC जास्त आहे VL छोटा आहे. हा इकडे आला VR म्हणून खालच्या बाजूला गेलं, इकडे VRच होता आणि हा टोटल काय झाला V. इथे वाटलंच फक्त आपण फाय दाखवू शकतो प्रत्येक वेळेस. इथे प्रत्येक वेळेस अँगल काय दाखवू शकतो फाय. नेक्स्ट पुढे शेवटचा कन्सेप्ट कुठला बेटा XL इज इक्वल टू XC. थर्ड केस आता कुठली केस बेटा XL इज इक्वल टू XC. चलो काय म्हणतं काय नाही बघू. केस थर्ड सगळं एका याच्यातच घेऊन घेऊ. XL इज इक्वल टू किती आहे बेटा XC. इम्पिडन्स इक्वेशन दिसतंय. इम्पिडन्स Z इज इक्वल टू R प्लस JX XL मायनस XC. XL इज इक्वल टू XC XL मायनस XL. XL मायनस XL 0 होतो पण Z इज इक्वल टू किती होतो R. Z इज इक्वल टू किती होतो R. ओके आता पुढे ॲज द सर्किट इज प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट द व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट काय आलं कळालं ना. Z इज इक्वल टू काय आलं R. Z इज इक्वल टू काय आलं म्हणून काय झालं ते प्युअर रेजिस्टिव्ह. म्हणून मग व्होल्टेज आणि करंट कसं आलं इन फेजमध्ये. इथे पहिले I दाखवा नंतर V दाखवा. आता काही टेन्शन नाही. इथे VI का दाखवलं असेल आपण प्युअर रेजिस्टिव्हमध्ये व्होल्टेजला रेफरन्स पकडायचं आठवत आहे का. म्हणून पहिले व्होल्टेज आलं आणि मग काय टाकलं त्यांनी करंट. पण उलटं झालं तर ते बिघडणार आहे का. दोघं कसे आहेत इन फेजमध्येच आहेत. दोघं कसे आहेत इन फेज. मग दोघंच्या दोघं रेफरन्सलाच येणार आहेत. दोघं कुठे येणार आहेत रेफरन्सला. मग काही पहिले काढलं तरी बिघडणार नाही. काही पहिले काढलं तरी बिघडणार नाही. काय झालं काय नाही दादांनो दीदींनो कळालंय. चला पुढे नेक्स्ट. सगळं उत्तर संपलं. एकदम लेंदी आन्सर होतं हे. कुठलं बेटा RLC. आता त्याच्यातला अजून एक कन्सेप्ट आहे क्वालिटी फॅक्टर. त्याच्यातला अजून एक कन्सेप्ट म्हणजे कुठला आहे क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर काय असतं बघू. पुन्हा तुम्हाला आठवत असेल डेफिनेशन. क्वालिटी फॅक्टर इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ काय बेटा एनर्जी स्टोर्ड पर युनिट सायकल टू द एनर्जी लॉस्ट पर युनिट सायकल. आठवते बेटा ही डेफिनेशन. येस और नो. आणि अजून एक Q इज इक्वल टू किती आलं बेटा X अपॉन R. X ची किंमत किती असेल XL मायनस XC होते जर XL हा ग्रेटर दॅन XC असेल आणि XC मायनस XL होते कधी जर XC हा ग्रेटर दॅन कोणापेक्षा असेल XL पेक्षा. सिम्पल. काय झालं काही नाही कळालं बेटा. क्वालिटी फॅक्टर माझ्या मते आहे तुमच्या याच्यात बघा काहीतरी उत्तर होतोय जे SSPS वाल्यांनी टाकले ना क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहे वाटतं बघाल एकदा. ओके हे काय झालं आपलं क्वालिटी फॅक्टरचा कन्सेप्ट. कुठला कन्सेप्ट झाला बेटा हा क्वालिटी फॅक्टरचा कन्सेप्ट झालाय.
काय काय झालं काय काय नाही कळालं बेटा. सगळा कन्सेप्ट कुठला संपला आपला RLC. सगळ्याच्या सगळा कन्सेप्ट कुठला झाला आपला RLC. आता RLCचे काय चालू होतील माझे सम्स. RLCचे काय चालू होतील आता आपले सम्स उद्यापासून चालू होतील. 6 गणित आहे त्याचे. ते 6च्या 6 गणित उद्या कंप्लीट करायचा प्रयत्न ठेवतो. झालं तर ठीकच, ठीक आहे, नाही तर पुढे बघू. ओके फाईन. अजून एक कुठला कन्सेप्ट आहे रेझोनन्स. ओके अजून एक कुठला कन्सेप्ट बाकी मग याच्यातून रेझोनन्सचा कन्सेप्ट बाकी राहील. आणि मग नंतर आपलं काय चालू होईल पॅरलल सर्किट्स. पॅरलल सर्किट्स पूर्ण कंप्लीट होईल त्याची शास्त्रवादी देत नाही, कधीच होत नाही, माझं पण कंप्लीट होत नाही, कारण की पॅरलल सर्किट्स बऱ्यापैकी मोठा आहे. हां पण त्याच्यातले जे काही तुमच्या असाइनमेंट्समध्ये गणितं असतील ते मी तुम्हाला दाखवून देईल, टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके म्हणजे पहिली युनिट टोटल कंप्लीट होणार आहे माझं. सेकंड आपण थांबणार नाही बेटा, आपण चलत राहू पुढे. गोटी झालं कवर, जेवढं सरांचं झालं तेवढं तर वेल अँड गुड, कारण की सर तुम्हाला कॉलेजेसमध्ये माहिती आहे किती स्पीडली पळवतात आणि काय होतं. गॉट इट. आपण त्यांच्या स्पीडला बकअप करू शकणार नाही, कारण की आपण एक्झाम्पल्स भरपूर घेतले. याचेच एक्झाम्पल्स कॉलेजमध्ये RLचे किती एक्झाम्पल्स घेतले असतील, 1-2 घेतले असतील का, घेतलेच नाही, 2-3 घेतले. आपण त्याचे किती घेतले, जवळजवळ 10-1 एक्झाम्पल्स आपले इथे झाले होते. RCचे आपले किती झाले बेटा 10-1 एक्झाम्पल्स, म्हणजे जवळजवळ 21 पर्यंत पोचलाय ना आकडा, म्हणजे 10 आणि 11 गणित झालेच आपले. यस और नो. ओके आणि मग नंतर आपलं आता RLCचे पण काही गणित घ्यायचे आपल्याला. कुठले गणित घ्यायचे बेटा RLCचे. ओके चलो 2 मिनटं. हां प्रवीण भाऊ. हां हां बोला ना. का हो काय झालं. हां ठीक आहे ना, चालेल, काय अडचण नाही. कॅश म्हणजे तुम्ही आत्ता देताय का उद्या उद्या देणार, उद्या उद्या देणार आहेत का. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. ओके ओके मला एक 5 मिनटं द्या, मी पाठवतो तुम्हाला. ओके काय झालं काही नाही कळालं बेटा. हा कुठला कन्सेप्ट झाला आपला आता RLC. एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि लगेच आपलं FP चालू आहे. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन घ्या, पाणी बिणी पिऊन घ्या, मला पण बॉटलमध्ये पाणी आणा, ठीक आहे. खाली जाऊन वॉशरूम मुलींना जायचं असेल खाली जाऊन घ्या, काही अडचण नाही, ठीक आहे. FP लगेच स्टार्ट करतो बेटा. ओके रेकॉर्डिंगमध्ये कर. तुला थोडं मागं जायचं आहे का, काय होतंय. ठीक आहे मागे चाललं होतं, कुणाला त्रास मग नाही अडचण, जा बेटा मागे जा.